मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. आपल्या घरातल्या सर्वांचं आरोग्य नीट राहावं यासाठी, घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी हे व्रत केलं जातं. या व्रतासाठी मोठी तयारी किंवा ब्राह्मणही बोलावयाची जरुरी नसते. जे लोक हे व्रत करणार असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी उपवास करायचा असतो. ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल त्या ठिकाणी रांगोळी काढायची, त्यावर चौरंग ठेवून एक ताम्हण ठेवून त्या ताम्हणात अक्षता ठेवून त्यावर एक कलश ठेवून त्या कलशामध्ये पाणी, दुर्वा, द्रव्य टाकून त्याच्यावर विड्याची पाने किंवा मग 5 प्रकारच्या 5 फुलझाडांची किंवा फळझाडांची पाने रचून त्यावर श्रीफळ ठेवला जातो. कलशाला आणि नारळाला हळदी कुंकू लावून पूजा केली जाते. काही ठिकाणी श्रीफळावर मंगळसूत्र घालून वर देवीचा मुखवटाही लावला जातो. लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून तिला फुलांची वेणी आणि सौभाग्याचं वाण दिलं जातं आणि या व्रताचा महिमा सांगणारी जी पोथी आहे तिचं वाचन केलं जातं. गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो. या व्रताच्या शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनी किंवा 5 कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू लावून आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भेटवस्तू देऊन महालक्ष्मी व्रताची महती सांगणारे एक पुस्तक भेट देऊन त्यांचा मानसन्मान आणि आदर सत्कार केला जातो. त्यांना देवीचा प्रसादसुद्धा दिला जातो. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. हे महालक्ष्मीचे व्रत केले की करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होतात असे म्हटले जाते.